प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. त्यातला पहिला आहे, आकृतीमध्ये चौकोन ABCDच्या एकरूप बाजू सारख्या खुणांनी दाखवल्या आहेत. आता हा ABCD चौकोन आहे. इथं मध्ये हा कर्ण काढला आहे, म्हणजे समोरासमोरील 2 बिंदू जोडलेत BD, आणि इथं त्यामुळे इथं 2 त्रिकोण तयार झाले. तर या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू किंवा एकरूप बाजू ज्या आहेत त्या सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. तर एकरूप कोणांच्या जोड्या आहेत का? आता हे 2 कोण, आता इथं बघा ABD आणि CBD ह्या 2 त्रिकोणांमध्ये या 2 बाजू एकरूप आहे, ह्या 2 बाजू एकरूप आहे, आणि जी BD ही जी बाजू आहे ही दोघांना सामायिक आहे, म्हणजे ही बाजूसुद्धा एकरूप आहे. म्हणजे इथं 3ही बाजू परस्परांशी एकरूप आहेत. म्हणजे इथं बाबा कसोटी झाली. मग बाबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, आणि जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे उरलेले संगत घटकसुद्धा एकरूप असतात. म्हणजे इथं हे 3 त्रिकोण या त्रिकोणाच्या 3ही कोणांशी एकरूप आहेत. आता कोणते एकरूप आहेत ते आपण बघूया. पहिलं, त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD मध्ये बाजू AB एकरूप बाजू BC हे आपल्याला दिलेलं आहे. बाजू DA एकरूप बाजू DC आणि बाजू BD एकरूप बाजू BD ही आहे सामायिक बाजू, म्हणून ती एकरूप आहे. हे 2 आपल्याला दिलेले आहेत, सारख्या खुणांनी दाखवले आहेत. म्हणजे इथे 3ही बाजू एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. का एकरूप आहेत? तर बाबा कसोटीनुसार. आणि जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे उरलेले संगत घटक पण एकरूप असतात, म्हणून कोणसुद्धा एकरूप आहेत. तर ABD, आता कोणते कोण एकरूप आहेत बघा. हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, तसंच हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, आणि हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. आता यांची आपल्याला नावं लिहायची. म्हणजे ABD एकरूप CBD याप्रमाणे आता एकरूप कोण आपण इथं सारख्या खुणाने दाखवून घेतले, त्यांची फक्त नावं लिहूया. कोण ABD एकरूप कोण CBD, कोण BAD एकरूप कोण BCD, कोण ADB एकरूप कोण CDB. आता काय हे एकरूप आहेत? तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. याप्रमाणे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता पुढचा दुसरा गणित दिले. रेहानाने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर 10,20 असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल?
उकल आता इथे दिले आपल्याला पी 60,000 रुपये, एन 2 वर्ष, पी घसाऱ्याचा दर किती आहे, घसाऱ्याचा दर 10,20 म्हणजे हा वजा होतो म्हणून तो वजा चिन्ह दिले. ए 2 वर्षानंतर मिळणारी किंमत. सूत्र लिहिलं आहे ए बरोबर पी कंसात पी गुणिले कंसात 1 अधिक 800 कंसाचा घातांक एन. आता इथे आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. आता इथं पी आहे म्हणजे इथं पीची किंमत ठेवायची आहे 60,000. 1 अधिक वजा 20/100 कंसाचा घातांक 2, कारण 2 वर्षानंतर आपल्याला स्कूटरची किंमत विचारलेली आहे. आता 60,000 इथं भाग दिला आहे, इथं 1 आहे म्हणजे 20ने भाग दिला आहे. 20 20, 20 100 असं आहे. इथे निरीक्षण करायचं की इथे आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे बॉक्समध्ये. आता हा 1 आहे तसाच आहे, हा धन गुणिले ऋण झाला. आता 20 20, 20 आता इथं 405 दिले म्हणजे 5 5 वजा 1, मग 5मधनं 1 गेले 4, 405. आता 405 घातांक 2 आहे म्हणजे 2 वेळा लिहावं लागेल. मग 60,000 आहे तसाच 405, इथे सुद्धा 405च येणार आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन इथे केलेलं आहे. बरोबर 38,400 म्हणजे 2 वर्षांनी स्कूटरची किंमत 38,400 होणार आहे रुपये आहे. आता प्रश्न तिसरा आहे, तिसरं गणित यातलं. भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. इथं या कुटुंबांची संख्या दिली आहे 1 6 5 4 3 2 7 2 3. आता यावरून या 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढा. आता इथं आपण ही सारणी तयार केलेली आहे. आता इथं या ठिकाणी कमीत कमी संख्या म्हणजे लहानात लहान संख्या 1 आणि मोठ्यात मोठी संख्या इथं 7 आहे. 7पेक्षा मोठी आहे का बघूया, नाही. म्हणजे लहानात लहान संख्या 1 आणि मोठ्यात मोठी संख्या 7 म्हणजे 1 ते 7 आपल्याला लिहायचं आहे. तर इथं ही जी माहिती दिली आपल्याला त्याच्यावरनं 1 1 6 5 याप्रमाणे काट मारत जाऊन इथं खुणा करून घेतल्यात. म्हणजे 1 मध्ये खूण, 2 2मध्ये, 3 3मध्ये आणि अशा खुणा करत गेलं की 4 झाले की 5वी मात्र तिरकी खूण करायची म्हणजे 5 5चा एक गट तयार करायचा. आणि मग ह्या ताळ्याच्या खुणा झाल्या की इथं आपल्याला वारंवारता लिहायची असते. इथं कुटुंबातील सदस्यांची संख्या होतं प्राप्तांक आणि कुटुंबांची संख्या की किती कुटुंबांमध्ये 2 मुलं आहेत, किती कुटुंबांमध्ये 5 आणि 3 8 म्हणजे सदस्यांची संख्या आहे. तर इथं ही जी संख्या आहे म्हणजे ह्या ज्या रेघा आहेत ह्या खुणा आपल्याला मोजून लिहायचे. 2 5 आणि 3 8, 5 आणि 2 7, 5 आणि 3 8, 5 आणि 2 7, 5 आणि 1 6 आणि 2 म्हणजे 2 सदस्य असलेले कुटुंब 2 आहेत. 5 आणि 3 8 म्हणजे 8 सदस्य असलेले कुटुंब 2 आहेत. याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ही वारंवारता आपण काढलेली आहे. आता ही आपण बेरीज केली तर 17 ही बेरीज येते 40, कारण 40 कुटुंबांची आपल्याला संख्या दिलेली होती. आता इथं FI गुणिले XI, मग XI काय बघा 1 म्हणजे इथं आणि इथं हा 2 म्हणजे ह्या कॉलमचा आणि ह्या कॉलमचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 8 आता बघा 2 गुणिले 8 16, 3 गुणिले 7 21, 4 गुणिले 8 32, 7 गुणिले 5 35, 6 गुणिले 6 36, 7 गुणिले 2 14. यांची बेरीज केली, आता ही सगळी बेरीज केली तर ती 156 येते. मग आता आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्य बार x बरोबर समेशन ऑफ FI XI छेद n बरोबर 156 छेद 40.
4ने भाग दिला आपण, 4 1 4 0, 4 त्रिक 12, 15मधनं 12 गेले, 3 उरले, 6 घेतले, 4 9 36 म्हणजे 39/10 आला आहे. इथे 1 0 आहे म्हणजे 1 नंतर पॉईंट म्हणजे 3.9 आला आहे मध्य. मग मध्य बार x 3.9. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता यातलं पुढचं गणित आहे, भागाकार करा आणि भागाकार आणि बाकी लिहा. चौथं गणित, 6x घन वजा 17x वर्ग अधिक 6x अधिक 7 भागिले 2x वजा 3. आता इथं फक्त पहिल्या संख्येचा विचार करायचा आहे. इथलं पहिलं पद आणि इथलं पहिलं पद. इथं 6 आहे, इथं 2 आहे म्हणजे आपल्याला 3ने गुणावं लागेल. बेत्रिक 6 आला. आता इथे x घन आहे, इथे x आहे म्हणजे xना x वर्गने गुणावं लागेल. x वर्गने xला गुणलं x घन. आता इथं जी आपण संख्या घेतली तिने पुढच्या संख्येला गुणायचं आहे. आता इथं अधिक अधिक गुणिले वजा वजा आणि 3 त्रिक 9, 9x वर्ग. आता इथं याची चिन्ह बदलणार आहे का, इथं वजाबाकी करतो. म्हणजे धन आहे तर हे ऋण होणार, ऋण आहे हे धन होणार. 6x घन 6x घन गेले 0. आता इथं 17x वर्ग हा ऋण आहे आणि 9x वर्ग हा धन आहे म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा. 17मधनं 9 गेले 8 x वर्ग आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 17 त्याला ऋण चिन्ह म्हणजे इथे ऋण येणार. त्याच्यानंतर आता पुढचं पद घेतलं आपण अधिक 6x. आता इथं ऋण असेल तर इथं ऋणच द्या. आता 8ने, आता 8 पाहिजे आपल्याला. मग इथं 2 आहे, कितीने गुणावं लागेल, 4ने गुणावं लागेल. मग 4ने 2ला गुणलं 8 आले. ऋण गुणिले धन ऋण झाले. आता आपल्याला xचा विचार करायचा आहे. इथं x वर्ग आहे, इथं फक्त x आहे म्हणजे अजून xने गुणावं लागेल. मग xने xला गुणलं x वर्ग. आता ह्या 4xने वजा 3ला गुणायचं आहे. वजा गुणिले वजा अधिक 4 त्रिक 12x. आता हे चिन्ह बदलणार, ऋणाचं धन धनाचं ऋण. 8x वर्गामधून 8x वर्ग गेले 0. इथं अधिक 6x वजा 12x म्हणजे 12xमधून 6x गेले 6x, मोठ्या संख्येचं चिन्ह आणि भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा. आता पुढची संख्या घेतली आपण 7. आता इथं 6x आहे, इथं ऋण आहे, इथे ऋण चिन्ह द्यायचं आहे. इथं 6 आहे, इथं 2 आहे म्हणजे आपल्याला 3ने गुणावं लागेल आणि x आहेच. मग 3ने 2xला गुणलं 6x वजा 3ने 3ला गुणलं वजा गुणिले वजा अधिक 3 त्रिक 9. सॉरी, इथं वजा 7 आहे, इथे वजा 7 झाले. आता हे चिन्ह बदलणार, ऋणाचं धन धनाचं ऋण. इथं भिन्न चिन्ह आहेत, यांची वजाबाकी 0. इथं दोघांना ऋण चिन्ह आहे म्हणजे त्यांची बेरीज करा. 9 7 16 आणि आहे चिन्ह तेच द्यायचं आहे म्हणजे ऋण. म्हणजे भागाकार आला आहे. वरचा जो असतो तो भागाकार असतो. 3x वर्ग वजा 4x वजा 3 आणि बाकी बरोबर वजा 16. याप्रमाणे हा बहुपदींचा भागाकार करायचा आहे. आता पुढचं गणित आहे यातलं, माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे
3 वर्षानंतर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या वयांची बेरीज 32 वर्ष होईल तर माझे वय किती? आता माझ्या बहिणीचं वय माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. म्हणजे आता कोणापेक्षा तर माझ्यापेक्षा, म्हणजे इथं आपल्याला माझे वय मानावं लागेल. माझे वय x वर्ष आणि बहिणीचं वय 4 वर्षांनी कमी आहे, म्हणजे x वजा 4 वर्ष. आणि 3 वर्षानंतर, म्हणजे आता माझं आजचं वय x वर्ष आहे, मग 3 वर्षानंतर किती होईल? x अधिक 3 होईल. आणि बहिणीचं वय x वजा 4 आहे, तर ते x वजा 4 अधिक 3. कारण समजा तुमचं आजचं वय 15 असेल तर 3 वर्षानंतर तुमचं वय किती होणार आहे? 18 होणार आहे. म्हणजे 15मध्ये आपण 3 मिळवले. तसं याप्रमाणे इथं नंतर जे वर्ष असतात ते मिळवावे लागतात. तर आता हे समीकरण तयार करावं लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला वय काढावं लागेल. 5वं गणित. माझे आजचे वय बरोबर x वर्ष मानू. बहिणीचे आजचे वय आजचं वय माझं x वर्ष आहे आणि बहीण 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे तिचं वय 4 वर्षांनी कमी आहे, म्हणजे x वजा 4 वर्ष. आता 3 वर्षानंतर माझे वय बरोबर x अधिक 3 वर्ष. 3 वर्षानंतर बहिणीचे वय बरोबर. आता आजचं वय बहिणीचं आहे x वजा 4, मग हे x वजा 4 आणि अधिक 3, म्हणजे आता इथं भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे वजाबाकी होणार. 4मधनं 3 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे x वजा 1 वर्ष राहिले इथं. आता पुढं काय दिले बघा. 3 वर्षानंतर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या वयांची बेरीज 32 वर्ष आहे. म्हणजे 3 वर्षानंतरचं जे वय आहे त्यांची बेरीज 32 वर्ष आहे. 3 वर्षानंतर माझं वय आहे x अधिक 3 आणि बहिणीचं वय आहे x वजा 1 बरोबर 32. आता हे आपल्याला कंस सोडवायचे आहेत. x अधिक 3 अधिक x वजा 1 बरोबर 32. आता x आणि x किती झाले? 2x अधिक 3 वजा 1, भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होणार. 3मधनं 1 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 3 मोठी संख्या आहे म्हणून अधिक 2 बरोबर 32. 2x बरोबर 32 वजा 2, 2x बरोबर 32मधनं 2 गेले 30, मग x बरोबर 30. हा 2 इकडे त्यांना भागिले होणार आहे. बेक बे 15, म्हणजे 15 दुणे 30, म्हणजे x बरोबर 15. आता x काय मानले आपण? माझे आजचे वय, आणि आपल्याला विचारलेलं आहे तर माझे आजचे वय किती, म्हणजे माझे आजचे वय 15 वर्ष आहे. पुढचा 5वा प्रश्न. एका भूखंडाची आकृती. 5वा प्रश्न जो आहे, खाली उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. त्यातलं पहिलं आहे, एका भूखंडाची आकृती व मापे दिली आहेत. लेंथ LM, हे लेंथ LM 60 मीटर आहे. लेंथ LN
एन 96 आहे. लेंथ OP 70 मीटर. आकृतीमध्ये आपण मापं लिहून घेतली की आपल्याला पटकन सोडवता येतं. आता ह्या भूखंडामध्ये इथं LMN याच्या तीनही बाजूंची लांबी दिली. ही 60 मीटर आहे, ही 60 मीटर आहे आणि ही 96 मीटर आहे. आणि इथं हा पाया आहे आणि ही उंची आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला हिरोचं सूत्र वापरून काढावं लागेल आणि इथं 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र वापरून आपल्याला काढता येईल. आणि ह्या भूखंडाचं क्षेत्र या दोघांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली की आपल्याला भूखंडाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आता बघा, पहिलं गणित आहे ते त्रिकोण LMN ची अर्धपरिमिती बरोबर A + B + C छेद 2 बरोबर 60 + 60 + 96 छेद 2 बरोबर 216. ही बेरीज येते 216 छेद 2. म्हणजे इथे आपण भाग दिला तर बेक बे बेक बे एकाला बाजारात निवडून 0 6 घेतले 2 16. म्हणजे आता अर्धपरिमिती जी आहे ते आपण अक्षर वापरतो S, म्हणून S बरोबर 108 आलेला आहे. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मग त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे S कंसात S वजा A S वजा B S वजा C. बरोबर S ची किंमत आहे 108. आता प्रत्येक ठिकाणी S ची किंमत टाका आणि ABC वजा करा. 108 वजा 60 108 वजा 60 आणि 108 वजा 96. एकशे 8 गुणिले आता 108 वजा 60 बरोबर 48 गुणिले 108 वजा 60 48 108 वजा 96 12. तर यांच्या आपल्याला आयो पाडावे लागतील. 12 8 96 12 गुणिले 12 9 88 12 9 108 नंतर 48 गुणिले 48 आहेच गुणिले 12. मग त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर या दोघांच्या ऐवजी 1 12 इथं 9 म्हणजे 3 गुणिले 3 1 3 गुणिले 48 12 गुणिले 3 गुणिले 48 बरोबर 1728 चौरस मीटर. आता त्रिकोण LNO चे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2. आता पाया किती तिथं 96 आहे आकृतीमध्ये आणि उंची दिलेली आहे 70. इथे आपण भाग दिला
बेचौक 8 व्याठी 16. तर त्रिकोण LNO चे क्षेत्रफळ बरोबर 48 गुणिले 70 3360 चौरस मीटर. आता भूखंडाचे क्षेत्रफळ ह्या दोघं क्षेत्रफळांची बेरीज करा. 1728 अधिक 3360 ही बेरीज येते 5088 चौरस मीटर. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? आता हे उत्तर तुम्ही इथं पूर्ण वाक्यात लिहायचे. दिलेला स्तंभालेख, आता इथं बघा हे सगळे स्तंभ 100-100चे आहेत, म्हणजे हा शतमान स्तंभालेख आहे. शतमान स्तंभालेख. पहिल्या शाळेतील विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान किती? आता इथं हे जे ब्लँक आहे हे विज्ञान शाखा आहे आणि हे जे आहे म्हणजे ब्लॅक कलरचं जे आहे ते विज्ञान शाखा आणि हे जे आहे पांढरं ते वाणिज्य शाखा. आपल्याला विज्ञान शाखेचे विचारलं आहे. विज्ञान ही पहिली शाळा आहे, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. मग पहिल्या शाळेतील विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान किती? आता बघा ही पहिली शाळा आहे. आता इथं हे किती आहे? 60 म्हणजे 60%. विज्ञान शाखेकडे, कारण ब्लॅक जे आहे ते विज्ञान शाखा आहे, हे 60%. आणि समजा तुम्हाला वाणिज्य विचारलं तर 100मधनं 60 वजा केले 40. पण ह्याचं उत्तर आहे 60%. वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान कोणत्या शाळेत जास्त आहे? आता वाणिज्य शाखा म्हणजे पांढरा, त्यातला सगळ्यात पांढरा स्तंभ मोठा कुठला आहे? तर चौथी शाळा आहे. यांचा पांढरा स्तंभ जास्त आहे, म्हणजे वाणिज्य शाखा म्हणजे पांढरा आहे, म्हणजे शाळा चौथी. शाळा तिसरीमधील विज्ञान शाखेकडे कल व वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान किती? आता बघा ही तिसरी शाळा आहे आणि विज्ञान शाखेचा किती आहे? 50. म्हणजे वाणिज्याचा पण 50च असणार आहे, कारण 50-50 100, कारण हा 100चा स्तंभ आहे. मग इथं याचं 50% विज्ञान व 50% वाणिज्य शाखा. आता पुढचा तिसरा प्रश्न आहे, तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 4.2 सेमी असून तिची उंची 16 सेमी आहे. ती वितळवून 1.4 सेमी व्यास व 0.2 सेमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील? तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 4.2 सेमी असून तिची उंची 16 सेमी आहे. ती वितळवून 1.4 सेमी व्यास व 0.2 सेमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील? आता ही तांब्याची भरीव वृत्तचिती आहे, त्याची त्रिज्या जी आहे, तळाची त्रिज्या ही 4.2 सेमी आहे आणि उंची ही 16 सेमी आहे. ही वितळवून याच्यापासून अशा छोट्या चकत्या तयार केल्या. आता याचं 1.4 सेमी व्यास आहे, म्हणजे त्रिज्या आली 0.7 सेमी आणि त्या चकतीची जाडी आहे 0.2 सेमी. तर आपल्याला किती चकत्या तयार करता येतील यासाठी आपल्याला या वृत्तचितीचं घनफळ काढावं लागेल, नंतर चकतीचं घनफळ काढावं लागेल आणि मग वृत्तचितीच्या घनफळाला चकतीच्या घनफळाने भागलं की आपल्याला चकत्यांची संख्या मिळणार आहे. आता वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या जी आहे ती आपण
कॅपिटल आर मानूया आणि उंची एच आणि चकतीचे स्मॉल मानूया. तर वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आर बरोबर 4.2 सेमी आणि उंची एच बरोबर 16 सेमी. आता वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. आता पाय 22/7, आर किती आहे 4.2, 4.2चा वर्ग गुणिले 16. मग हे 22/7 गुणिले 4.2 गुणिले 4.2 गुणिले 16. आता चकतीची त्रिज्या व्यास दिलेला आहे आपल्याला 1.4, म्हणून 1.4 भागिले 2 बरोबर 0.7 सेमी. आणि उंची किंवा त्यालाच म्हटलेलं आहे गणितामध्ये जाडी बरोबर एच बरोबर 0.2 सेमी. आता चकतीचे घनफळ पाय आर वर्ग एच. चकतीसुद्धा वृत्तचिती आकाराचीच आहे, म्हणून 22/7 आर आहे 0.7 कंसाचा वर्ग गुणिले 0.2 बरोबर 22/7 गुणिले 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.2. आता आपल्याला चकत्यांची संख्या बरोबर वृत्तचितीचे घनफळ छेद चकतीचे घनफळ बरोबर 22/7. तुम्ही त्याचा पाय तसाच ठेवला तरी चालतं आहे, पण आपण किंमत टाकली आहे 22/7 गुणिले 4.2 गुणिले 4.2 गुणिले 16 भागिले 22/7 गुणिले, आता हे बघितलं काढलं आहे आपण, हे 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.2. आता हे गेला. आता इथे आपल्याला भाग द्यायचा आहे. एक पॉईंट पुढं सरकवलं आपण तर हे एक पॉईंट पुढं सरकणार आहे, म्हणजे 42 गुणिले 42 गुणिले 160. कारण इथे पॉईंट आहे, हा एक पॉईंट पुढे सरकवला म्हणजे इथे शून्याने इथे 0 द्यावं लागेल, म्हणजे 10ने गुणावं लागेल. आता इथं 7 गुणिले 7 गुणिले 2. आता इथं 7 × 7 7 सकम 42, 7 × 7 7 सकम 42 आणि 2 × 2 2 8 16 आणि हा 0, म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 80 आणि हा गुणाकार जर आपण केला तर 2880 चकत्या तयार होतील. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे पॅटचेसुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येतील आणि त्यांचाही गणिताचा सराव होईल. थँक्यू.